नमस्कार, मी यामिनी महामुणकर. बातमीपत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. आता निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू थेट कोर्टात जाणार आहेत. येत्या 2 दिवसांमध्ये कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत. मतदार यादीमधील दोष पुराव्यासह कोर्टात सादर केले जाणार आहेत. कोर्टात जाण्याबाबत दोन्ही पक्षातील नेते कायदे तज्ज्ञांची भेट घेत असल्याची माहिती मिळते. एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आता निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आता कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळते. येत्या 2 दिवसांमध्ये कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचे अपडेट मिळत आहेत. मतदार यादीतील दोष पुराव्यासह आता कोर्टात सादर केले जाणार आहेत. राज ठाकरेंनी मतदार यादीतील घोळासंदर्भात एक प्रेझेंटेशन केलेलं होतं. तसंच आदित्य ठाकरेंनी देखील एक प्रेझेंटेशन केलेलं होतं. या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, आता ठाकरे बंधू कोर्टाचा दार ठोठावण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते. नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सध्या निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हे प्रश्न खरं तर अधोरेखित करण्यात येत आहेत. त्या सगळ्या दृष्टिकोनातून एकीकडे आपण बघतोय की उद्या सत्याचा मोर्चा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मोर्चानंतर पुढे काय, तर पुढे असं आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात हे विरोधक जे आहेत ते कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण कोर्टात जी आहे ती कायदेशीररित्या आपली बाजू जी आहे ते विरोधक मांडताना बघायला मिळणार आहे. कारण कोर्टामध्ये सर्वच पुराव्यांना समोर ठेवून कोर्टामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते सध्या आहे ठाकरे बंधू मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या 2 दिवसामध्ये कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल होण्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे. नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहत होता ठाकरे बंधू पुराव्यासह कोर्टामध्ये सादरीकरण करणार आहेत. मतदार यादीतील घोळ आता ते कोर्टासमोर मांडणार आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.